ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच डिवचले। आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्हीच पडाल असा थेट इशारा राऊतांनी काल पुण्यातून अजित पवारांना दिला। खासदार अमोल कोल्हेंच्या आक्रोश मोर्चाच्या समारोपावेळी राऊतांनी हा इशारा दिलाय। तसंच अजित पवारांची नक्कलही करत संजय राऊतांनी खिल्ली उडवली। विजयाची खात्री समजून गाफील राहू नका। लोकसभा निवडणुकीआधी जोमानं कामाला लागा। गरीब आणि मध्यमवर्गीयांशीही थेट संपर्क करा। भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र दिलाय। मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे होत आहेत। 14 जानेवारीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होतील। प्रदेश कार्य समितीच्या बैठकीमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे। एकंदरीत लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे। लोकसभेच्या निवडणुका 30 अप्रैलच्या आत होतील असं उद्धव ठाकरे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ठाकरेंनी म्हटले जागा वाटप सुरळीत होईल असंही ते म्हणाले। तसंच वंचितबद्दल लवकरच बैठक घेऊन ठरवू असंही त्यांनी सांगितले। नव्या वर्षात शरद पवार 3 दिवस शिर्डी दौऱ्यावर जात आहेत। 2 ते 4 जानेवारी दरम्यान त्यांचा हा शिर्डी दौरा असेल। या दौऱ्यादरम्यान ते आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित राहतील। तसंच 3 आणि 4 जानेवारीला शिर्डीमध्ये शरद पवार गटाचे अधिवेशन सुद्धा होत आहे। या अधिवेशनात पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उद्यापासून राज्यातल्या रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारलाय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारलाय। या संपात पुण्यासह राज्यातील सर्व रेशन दुकानदारांनी सहभाग घेतलाय। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही धान्याची उचल आणि वितरण न करण्याचा निर्णय रेशन दुकानदारांच्या संघटनेनं घेतलाय। बदलापूर शहरात एका हॉटेलमध्ये ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा झाला। पैशांच्या वादातून जोरदार हाणामारी झाली। बिअरचे पैसे जास्तीचे घेतल्यामुळे ग्राहकांनी हॉटेल मालकाशी वाद घातला। त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली। या 3 जण जखमी झालेत। हाणामारीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। बदलापूर पूर्व भागातल्या शुभम हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतलाय। मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। यामुळे प्रवाशांना वेळेचं नियोजन करून प्रवास करावा लागेल। मुंबईमध्ये प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे 859 बांधकाम महापालिकेच्या रडारवर आहेत। वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। त्याचं पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस किंवा कामाचं ठिकाण सील करण्याचा इशारा पालिकेनं दिलाय। विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या मेळघाटात धुक्याची चादर पसरली। अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये धुक्यासह बोचरी थंडी पडली। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत। ते निसर्ग सौंदर्य आणि बोचरी थंडी धुक्याचा आनंद लुटत आहेत।